अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आपण आत्ता उत्तर देताना सांगितलं की जिल्हाधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार सुरू आहे. माझी अध्यक्ष महोदय, एक म्हाळुंग श्रीपूर माझ्या मतदारसंघातली एक नगरपंचायत आहे. त्याच्यामध्ये कर निरीक्षक, प्रशासकीय अधिकारी 2 पदं, लेखा आणि परीक्षक 2 पदं, आस्थापना अभियंता 1 पद, पाणीपुरवठा अभियंता 1 पद, नगर रचनाकार 1 आणि स्वच्छता निरीक्षक 1, या 8 पदापैकी फक्त 2च पदं कार्यरत आहेत. त्याच्यापैकी 2 कायमस्वरूपी झाल्या. त्यापैकी ऋतुजा गायकवाड ह्या आठवड्यातनं 1 दिवस येतात आणि दुसऱ्या नूतन जाधव म्हणून ज्या आहेत त्या म्हणतात की मला इथं रुजू करून घेता येत नाही, मला दुसरी परीक्षा द्यायची आहे. मग आता 8 पदापैकी 1 आणि ती पण आठवड्यातनं एकदा. आणि मग आपण पदभरती नेमकी आता जी 6127 पदभरती आहे त्याच्या बाबतीत आपण माढा नगरपंचायतमध्ये पण आमच्या अशीच अवस्था आहे की आमच्याकडे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अधिकारी नाहीत. माझ्या म्हाळुंग श्रीपूर आमच्या नगरपंचायतमध्ये अध्यक्ष महोदय मुख्य अधिकारी नाहीत आणि चार्ज एकदा अकलूजला दिला जातो, एकदा सोलापूरच्या डोके साहेबाला दिला जातो. परमनंट मुख्य अधिकारी नाही, तिथली पदं नाहीत आणि अशा अवस्थेत काम कसं करायचं? आणि तिथं असणारे अधिकारी त्या ठिकाणी फोन उचलत नाहीत. तिथले सगळे नगरसेवक तिथले त्रस्त आहेत. आज माढ्यामध्ये आमच्याकडे सफाई कामगार आहेत. मंत्री महोदय, सफाई कामगार त्या ठिकाणी आता रिटायरमेंटला आल्यात त्या महिला आमच्या भगिनी, आणि अजून देखील त्यांना कामावर आपण रुजू कायमस्वरूपी घेतलं नाही. मग ह्याची पदभरती आपण मगाशी सांगितलं की लवकरच करणार आहे. तर आपण निश्चित तारीख काय आहे आणि हे पद ज्या आकृतीबंध आमच्याकडे आहे त्याप्रमाणे पद कधी भरणार आणि त्यांना आपण कधी नियुक्त्या देणार आणि ह्याचा आपण काही ठोस कार्यक्रम जाहीर करणार का? ही निरंतर जरी प्रोसेस असली तरी 8 पैकी 2 आणि त्यातला एकच माणूस कामावर येत असेल तर त्या नगरपंचायतचं काम कसं चालणार? आणि आता आपण उत्तरात सांगितलं की आपण दुसऱ्याला चार्ज देतोय आणि कामकाज चांगलं चालू आहे. तर कामकाज चांगलं चालू नाही, कामकाज करायला माणसंच नाहीत आणि 8 मध्ये 1 काम करत असेल तर त्यानं ह्याचं काम कसं होणार? पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आमच्याकडे मंत्री महोदय माढ्याला त्या ठिकाणी 31 वेळा वर्षातनं पाणी आलंय फक्त. का तर त्या ठिकाणी काम करायला अधिकारीच नाहीत आणि सातत्यानं पाणी पुरवठा विस्कळीत होतोय. स्वच्छतेच्या बद्दल बारगळा उडलाय. तर आपल्याला या निमित्त पद कधी भरणार आणि यांची निश्चिती त्या ठिकाणी कधीपर्यंत होणार? आकृतीबंधाप्रमाणे आपण तारीख निश्चित सांगावी.